नमस्कार मित्रांनो, संकल्पाची उडान या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायलीला साक्षीविरोधात सर्व पुरावे सापडतात. ती खाली जायला निघते तितक्यात तिला आठवतं की अर्जुनने चैतन्याला गिफ्ट आणायला सांगितलं आहे. त्यामुळे जर ती रूममधून बाहेर पडली तर पकडली जाईल. त्यामुळे मुख्य दरवाज्यातून तिला आत यावं लागेल. म्हणून ती खिडकीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेते. टेरेसवरून खाली उतरून ती घरच्या मुख्य दरवाज्यातून आतमध्ये येते. अर्जुन सायलीला अजून कशी आली नाही यामुळे चिंतित असतो. चिंतेत असतो. साखरपुड्याचे विधीही संपलेले असतात. त्यामुळे एकमेकांना अंगठ्या घालायच्या असतात. तितक्यात सायली येत असलेली अश्विन पाहतो आणि जोरात ओरडतो. सायली आतमध्ये येताना खुनीनेच सर्वांना सांगते की सगळं काही आपल्या बाजूने होत आहे. सायलीचे उत्तर ऐकून सुभेदारांना आनंद होतो. तितक्यात अस्मिता चोंबडेपणा करत म्हणते की तू गिफ्ट आणायला गेली होतीस, मग गिफ्ट कुठे आहे? अस्मिताच्या या प्रश्नाने सर्वच आश्चर्यचकित होतात. पण सायली हुशारीने म्हणते की मी गिफ्ट आणायला गेले होते, पण गिफ्टची सोय करून आली आहे. साक्षी आणि चैतन्य भावजींच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण आहे. त्यामुळे गिफ्ट तसाच आयुष्यभर लक्षात राहावं असं असायला हवं. त्यानंतर गुरुजी अंगठ्या आणायला सांगतात. साखरपुडा व्हायच्या आधी साक्षीचं सत्य चैतन्याला समजावं यासाठी सर्वजण पुन्हा एक नाटक करतात. कल्पना मुद्दाम मी मुलाची आई असल्यामुळे त्याला अंगठा मीच देणार असं म्हणत त्याच्यापाशी जाते आणि पाय अडकला असं नाटक करून चैतन्याच्या अंगावर ज्यूस सांडते. त्यानंतर अर्जुन चैतन्याला दुसरे कपडे घालायला रूममध्ये नेतो. तो सायलीलाही सोबत बोलवतो. पण तेव्हा साक्षीला संशय येतो. म्हणून ती म्हणते की मी कपडे चैतन्याला बदलायचे आहेत. मग सायली तिथे काय काम? अर्जुन गडबडतो आणि म्हणतो की मी चुकून बोललो. साक्षी मनातल्या मनात म्हणते की मी मागाशी सायली गायब होती आणि आता अर्जुन चैतन्याला एकटा वर घेऊन जात आहे. या दोघांचा काही प्लॅन तर नाही ना. त्यामुळे ती स्वतःवर जायला निघते. पण पुन्हा आजी तिला थांबवून घेते. चैतन्य तयार होतो. तितक्यात अर्जुन त्याला काहीतरी सांगायचं असं म्हणतो. सायली खिडकीतून आतमध्ये येते. तेव्हा चैतन्याला समजतं की या दोघांचा काहीतरी प्लॅन आहे. तो ऐकून घ्यायला तयारच नसतो. त्याचं म्हणणं असं असतं की आज माझा चांगला दिवस आहे. मला वाटलेलं की तुम्ही माझ्यासाठी इथे आलात, पण नाही, मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. पण सायली म्हणते की तुम्ही जर आज हे पुरावे पाहिले नाहीत तर तुमच्यासाठी हा दिवस आयुष्यभरासाठी काळ ठरेल. चैतन्याला समोर काय घडतंय हेच समजत नसतं. त्यानंतर सायली चैतन्याला तिला सापडलेले सर्व पुरावे दाखवते. कुणाल व साक्षीचे लव्ह लेटर, मंगळसूत्र या सर्व गोष्टी पाहून चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते. आपण एका मुलीच्या प्रेमात इतके कसे वेडे झाले की तिचा खरा चेहरा आपल्याला समजलाच नाही. याचा चैतन्याला फार वाईट वाटतं. तो म्हणतो अर्जुन, मी तुझ्यावर सतत आरोप करत राहिलो. आपल्या मैत्रीवरही मी आरोप केले, पण तू मात्र माझ्यासाठी झटत राहिलास. मी हे काय करून बसणार होतो. तेव्हा अजूनही म्हणतो की मी या साक्षीमुळे आजचा एक माझा जीवाभावाचा मित्र गमावला आहे. अशातच पुन्हा तुला गमावण्याची ताकद माझ्यात नव्हती. त्यामुळे गेले काही दिवस हे सत्य बाहेर आणण्याची आमची धडपड चालू होती. किंबहुना मीच नाही तर आपलं सगळं कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. खाली साक्षी, चैतन्य आणि अर्जुन इतका वेळ काही करत आहे असा तिला संशय येतो. सायली अचानक गायब झाली याचा विचार करत असते. तितक्यात तिला आठवते की मागे अर्जुन चैतन्याला घरी बनवून फक्त त्यालाच काहीतरी सांगायचं आहे असं म्हटलेलं असतं. याचाच अर्थ चैतन्याला एकट्याने गाठून काहीतरी सत्य सांगणार असतो. साक्षीला काहीतरी धोका जाणवतो. त्यामुळे ती पुन्हा वर जायला निघते, पण पुन्हा आजी तिला जाऊ देत नाही.